नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक गुणाकार करण्याची मॅजिक ट्रिक्स. मित्रांनो, आज आपण गुणाकार कशा प्रकारे करायचा आहे आणि ते पण काही सेकंदामध्ये, ती आज आपण वैदिक मेथड या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्यांनी कशा प्रकारे गुणाकार करायचा आहे ते आपण वैदिक मेथडने पाहणार आहोत. बघा मित्रांनो, सर्वप्रथम 23 गुणिले 42 अशी जर संख्या दिली की बघा मी या ठिकाणी विदिन काही सेकंदामध्ये या ठिकाणी उत्तर काढू शकतो. तर याच्या या उदाहरणामध्ये आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही दोन अंकी संख्यांना जर गुणाकार करायचा असेल तर आपल्याला एक प्रकारचा पॅटर्न डोक्यामध्ये ठेवायचा आहे. आता पॅटर्न कसा आहे तो आपण लक्षात घेऊया. बघा, या ठिकाणी दोन संख्या असल्यामुळे मी या ठिकाणी 2 डॉट घेतलेले आहे या दोन संख्यांसाठी. त्यानंतर खाली 42 ही दोन अंकी संख्या असल्यामुळे या ठिकाणी 2 डॉट्स घेतलेले आहे. या ठिकाणी आपल्याला करायचा आहे गुणाकार, असे गृहीत धरूया. तर हा गुणाकार जेव्हा करत असताना पहिली स्टेप्स आहे की ह्या दोन संख्यांचा सर्वप्रथम गुणाकार करायचा आहे. म्हणजेच कसं करायचं, 3 दुने 6 या दोन संख्याचा गुणाकार केला आपण पहिल्या स्टेपमध्ये 6. ओके. त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे, म्हणजे दुसरा पॅटर्न अशा प्रकारचा असणार आहे. या ठिकाणी आपण दुसरा पॅटर्न तयार करूया. बघा, या ठिकाणी हा दुसरा पॅटर्न आहे. पहिला पॅटर्न हा लक्षात ठेवा. दुसरा पॅटर्न काय लक्षात ठेवायचा आहे, या संख्याचा गुणाकार आणि या संख्याचा गुणाकार या दोघांची बेरीज. म्हणजेच कसं, बघा या ठिकाणी 2 आणि 2 या संख्याचा गुणाकार होतो 4 अधिक 3 आणि 4 या संख्याचा गुणाकार होतो 12. या ठिकाणी किती झाले, 12 आणि 4 16. तर या ठिकाणी 16 साठी आपण या ठिकाणी लिहिलं 6 आणि 1 राहिलं कॅरी ओव्हर म्हणजेच हातचा. बरोबर. पहिली स्टेप्स ही आहे, दुसरी स्टेप क्रॉस आणि तिसरी स्टेप काय असणार आहे बघूया. हे 4 अंक संख्या आहेत, तर तिसरी स्टेप आहे शेवटच्या 2 अंकांची गुणाकार, म्हणजे 2 गुणिले 4 म्हणजेच काय होईल, 2 चौक 8. 8 आणि हे एक हातचा 9. बघा या ठिकाणी 9 घेतला. तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो ही पद्धत वापर करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. जर एक वेळेस प्रॅक्टिस झाली तर आपल्याला या प्रकारचे मेथड्स करायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही पाहिल्याबरोबरच या ठिकाणी गुणाकार सॉल्व्ह करू शकता. तर आपण दुसरे एक उदाहरण पाहूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 45 गुणिले 36. आपण सांगितल्या प्रकारेच आपल्याला पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी पॅटर्न ड्रॉ न करता मी या ठिकाणी सर्वप्रथम स्टेप सांगतो. शेवटच्या 2 अंकांचा गुणाकार असतो 5 आणि 6, म्हणजे हा पहिला पॅटर्न झाला. ओके. त्यानंतर आपण दुसरा एक पॅटर्न बघूया. हा पहिला पॅटर्न. त्यानंतर दुसरा पॅटर्न काय असणार आहे, 4 आणि 6चा गुणाकार प्लस 5 आणि 3 या संख्याचा गुणाकार. म्हणजेच काय होईल, समजा या ठिकाणी आणि शेवटचा पॅटर्न होईल असा, म्हणजे 2 अंकी संख्याला 2 अंकी संख्येने जर गुणायचं असेल तर सर्वप्रथम हा पहिला पॅटर्न तयार होईल, त्यानंतर दुसरा अशा प्रकारचा पॅटर्न तयार होईल आणि तिसरा अशा प्रकारचा पॅटर्न तयार होईल. तर कधी पण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणायचं असेल तर आपल्याला लक्षात ठेवा की असं एक राहणार आहे ड्रॉ, त्यानंतर दुसरी स्टेप अशा क्रॉस राहणार आहे आणि तिसरी स्टेपमध्ये अशा प्रकारचं असणार आहे. मग या ठिकाणी आपण करून पाहूया डायरेक्ट टू डायरेक्ट. 5 अक 30, हातचाला 3. ओके. 6 चौक 24 अधिक 5 त्रिक 15 आणि हातचा 3. या ठिकाणी किती झाले, 9 आणि 3 12, हातचाला 1. 1 आणि 2 3 आणि 1 4. या ठिकाणी आला 42 ला लिहिलं, या ठिकाणी 2 आणि हातचा आला 4. 4 त्रिक 12, 12 आणि 4 16. या ठिकाणी बघा 1620. या ठिकाणी 45 गुणिले 36 याचं उत्तर मिळालेलं आहे 1630. अजून काही आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी 65 गुणिले 72 हा तिसरं उदाहरण आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गुणाकार करायचा आहे. सर्वप्रथम हा पॅटर्न तयार होईल. या ठिकाणी पाहूया. बघा या ठिकाणी 5 गुणिले 2 हा पॅटर्न तयार करायचा आहे. त्यानंतर 6 आणि 2 या संख्याचा गुणाकार प्लस 5 आणि 7 या संख्याचा गुणाकार. त्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे 6 आणि 7 या संख्याचा गुणाकार. तर या ठिकाणी बघूया. 5 दुनी 10, हातचाला 1. या ठिकाणी तयार करूया 6 दुनी 12, 5 7 35 आणि हातचाला 1. या तिन्ही संख्याचा गुणाकार करूया. या ठिकाणी 8 48 झाले. त्यानंतर आपण घेऊया इथे 8, हातचा घेऊया 4. 6 7 42, 42 अधिक हातचा आला 4.
या ठिकाणी 2 अधिक 4 इज इक्वल टू 6 आणि हा 4, अशा प्रकारे 4648 ही संख्या आपल्याला मिळाली. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या संख्यांचं थोडंसं जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करा. तुम्हाला लेंदी प्रोसेसमध्ये करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर नवोदयची, स्कॉलरशिपची किंवा सैनिकी या शालेय स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत असताना अशा प्रकारचे फास्ट ट्रिक्स तुम्हाला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. तर मी आशा करतो मित्रांनो, तुम्हाला ही मॅजिक ट्रिक्स आवडलेली असेल. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर आपण पहिलेच्याच पद्धतीने, ओल्ड पद्धतीने केलं तर आपलं काय चुकणार आहे? परंतु मित्रांनो, त्या गणित शिकण्यासाठी देखील आपण प्रॅक्टिस केलेलीच आहे आणि ती प्रॅक्टिस करत असताना आपण पाहिलेलं आहे की 2 या संख्येला 5 ने गुणा, 2 या संख्येला 6 ने गुणा, परत 7 या संख्येने 5 ने गुणा, परत 7 या संख्येने 6 ने गुणा, मग सगळे शेवटी त्यांची बेरीज करा. अशा प्रकारची प्रोसेस ही लेंदी आहे. तुम्हाला हे दिसायला ह्या प्रोसेस तुम्हाला लेंदी वाटत असणार. ह्या गोष्टी करायच्या अतिशय, या गोष्टी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. तर तुम्ही 2 अंकी संख्येला 2 संख्येनं पाहिल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारचं गणित करता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे प्रॅक्टिसची. म्हणून सांगितलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक यू.